नमस्कार मेरे प्यारे बच्चों, आप सबको महिला समाजा ऑनलाइन क्लासेस के लिए स्वागत। कक्षा 5वीं, विषय हिंदी, पाठ 7, शरारती चूहा। स्टूडेंट्स, चूहा का मतलब है रैट। शरारती मतलब है नॉटी, तुंटतना। चूहा का मतलब रैट। चूहा का बहुवचन रूप चूहे। चूहा का अन्यलिंग रूप चूहिया। चूहे को आप सब देखे होंगे, है ना स्टूडेंट्स? ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳ? ನಿಮ್ಮ ಮನೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ, ಮನೆ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಇಲಿಗಳನ್ನು ನೋಡೇ ಇರ್ತೀರಲ್ವಾ? चूहा भगवान श्री गणेश जी का वाहन है। चूहे बहुत सावधानी होते हैं। ये कोई भी काम बहुत सावधानी से करते हैं। इसके कान छोटे होते हैं। इसका शरीर पूरी तरह से भूरा होता है। चूहे के दांत जीवन भर बढ़ते रहते हैं। चूहा हर चीज़ों को कुतरते हैं, जैसा लकड़ी, कपड़े, कागज आदि चीज़ों को कुतरते हैं। सो स्टूडेंट्स, चूहे के बारे में जान गए हैं ना? ತಿಳ್ಕೊಂಡ್ರ ಮಕ್ಕಳೇ ಇಲಿಯ ಬಗ್ಗೆ? ಸೊ ಇಲಿಯನ್ನು ನೋಡಿರ್ತೀರಿ. ಗಣೇಶನ ವಾಹನನೂ ಸಹ ಇಲಿನೇ ಆಗಿರುತ್ತೆ. अब इस पाठ में शरारती चूहे के बारे में जानेंगे। ओके स्टूडेंट्स, शब्दार्थ देखिए। शरारती नटखट, नॉटी। हरकत, शरारत, मिस्चीफ। मौका, अवसर, चांस। सेना, फौज, आर्मी। अब पाठ को देखिए। एक गांव में एक नटखट चूहा रहता था। वह बड़ा चालाक भी था। दिन में 2-3 बार वह कुछ ना कुछ हरकत करता रहता था। बैठे बैठे उसने सोचा, क्यों ना आज शहर घुमाऊं। तुरंत चूहा तैयार हुआ और शहर की ओर चल पड़ा। एक गांव में एक नटखट चूहा रहता था। एक का विलोम रूप अनेक। एक का विलोम रूप क्या है? अनेक। गांव, शहर। गांव का विलोम रूप है शहर। एक गांव में एक नटखट शरारती चूहा रहता था। कौन सा चूहा रहता था? नटखट चूहा। ಸೊ ಒಂದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ನಾಟಿ, ತುಂಟತನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಇಲಿ ಇತ್ತು, ಚೂಹಾ। चूहा का बहुवचन रूप है चूहे। चूहा का बहुवचन रूप चूहे। चूहा का अन्यलिंग रूप चूहिया। चूहा का अन्यलिंग रूप चूहिया। एक गांव में कौन रहता था? एक नटखट शरारती चूहा रहता था, नॉटी रैट। ಒಂದು ತುಂಟತನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇಲಿ ವಾಸವಾಗಿತ್ತು। वो बड़ा चालाक भी था। कैसा था वह? बड़ा चालाक। बड़ा का विलोम रूप क्या होता है? छोटा। बड़ा, छोटा। चालाक का विलोम रूप मूर्ख। चालाक, मूर्ख। चूहा कैसा था? बड़ा चालाक था। चालाक मतलब क्लेवर, ತುಂಬನೇ बुद्धिवंतदागिತ್ತು। कौन चालाक था? चूहा कैसा था? नटखट भी था और चालाक भी था। दिन में 2-3 बार वह कुछ ना कुछ हरकत करता रहता था।
ಸೊ ದಿನದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು 2-3 ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿತ್ತು, ಏನೋ ಒಂದು ಮಿಸ್ಚೀಫ್ ಹರ್ಕತ್ ಮತ್ಲಬ್ ಶರಾರತ್, ಮಿಸ್ಚೀಫ್, ಏನೋ ಒಂದು ತುಂಟತನನ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾಯಿತ್ತು. ದಿನಕ್ಕೆ 2-3 ಬಾರಿ ಆದರೂ ಸಹ ಏನೋ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಿಸ್ಚೀಫನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿತ್ತು. दिन का विलोम रूप है रात. दिन का विलोम रूप रात. चूहा दिन में 2-3 बार कुछ ना कुछ क्या करता था, शरारत करता रहता था. बैठे बैठे उसने सोचा, बैठकर वह सोचते हैं, क्यों ना आज शहर घूमाऊं, ಯಾಕೆ ನಾನು ಇವತ್ತೆಲ್ಲ ಸಿಟಿಯೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಬರಬಾರ್ದು. सो पहले ही मैं कह चुकी हूँ, चूहा कैसा था, बड़ा ही बहुत ही नटखट और चालाक भी था. वो दिन में 2-3 बार क्या करता था, कुछ ना कुछ शरारत करता रहता था. इसी तरह बैठे बैठे उसने सोचता है, क्या सोचा, उसने सोचा क्यों ना शहर घूमाऊं, ಯಾಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಸಿಟಿ ಎಲ್ಲ ಓಡಾಡ್ಕೊಂಬರಬಾರ್ದು. आज का विलोम रूप है कल. आज का विलोम रूप कल. तुरंत चूहा तैयार हुआ और शहर की ओर चल पड़ा. ಏನು ಮಾಡ್ತು, ತಕ್ಷಣನೇ ರೆಡಿ ಆಯಿತು, ಹಾಗೆ ಸಿಟಿಯ ಕಡೆಗೆ ಹೊರಡ್ತು. चूहा कैसा था, नटखट और चालाक भी था. दिन में 2-3 बार वह कुछ ना कुछ शरारत करता रहता था. बैठे बैठे उसने एक बार सोचा, क्यों शहर घूमाऊँ, क्यों ना आज शहर घूमाऊँ. इस तरह वह सोचा. सोचने पर क्या किया, तुरंत तैयार हुआ और शहर की ओर चल पड़ा. ಹಾಗೆ ಏನು ಮಾಡ್ತು, ಸಿಟಿಯ ಕಡೆಗೆ ಹೊರಡ್ತು. चलते चलते उसने एक बड़ी सी कपड़े की दुकान देखी. मौका देखकर वह अंदर घुस गया. दुकानदार ने तुरंत उसे देखा. दुकानदार बोला, अरे तू यहाँ क्या कर रहा है, चल भाग यहाँ से. चलते चलते उसने एक बड़ी सी कपड़े की दुकान देखी. ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಸಿಟಿಯ ಕಡೆಗೆ ಹೊರಟಿದೆಯಲ್ವಾ. ಸೊ ಏನು ಮಾಡ್ತು, ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, एक बड़ी सी कपड़े की दुकान देखी. ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ क्लॉथ शॉप, बट्टे अंगड़ियನ್ನ ನೋಡುತ್ತೆ. किसने देखी, चूहा ने देखी. क्या देखी, बड़ी सी कपड़े के दुकान को देखी. मौका देखकर वह अंदर घुस गया. ಸೊ ನೋಡುತ್ತೆ, ಯಾವಾಗ ಚಾನ್ಸ್ ಸಿಗುತ್ತೋ, ಜನರು ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಆಗ ಬೇಗ ಓಡಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಜನರಿದ್ರೆ ಹೊರನಾಟ ಇದ್ದಾಗ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಅದು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತಲ್ಲ. ಸೊ ಹಾಗೆ ಅವಸರನ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತು, ಕಪಡೆ ಕಿ ದುಕಾನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಘುಸ್ ಗಯಾ. ಸೊ ಏನು ಮಾಡ್ತು, ಚಾನ್ಸ್ ಸಿಕ್ಕ ತಕ್ಷಣನೇ ಅಂಗಡಿಯ ಒಳಗಡೆ ಓಡೋಗ್ಬಿಡ್ತು. ದುಕಾನ್ದಾರ್ನೇ ತುರಂತ್ ಉಸೆ ದೇಖಾ. ಸೊ ಆ ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತಕ್ಷಣ ಆ ಇಲಿಯನ್ನು ನೋಡ್ದ. दुकानदार ने तुरंत किसको देखा, चूहा को देखा. दुकानदार बोला, अरे तू यहाँ क्या कर रहा है. ಆ ಶಾಪ್ ಮಾಲೀಕ, ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯ ನೀನಿಲ್ಲಿ, ಚಲ್ ಭಾಗ್ ಯಹಾ ಸೆ, ನಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ನಡಿ, ಹೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಕಿಸ್ನೆ ಇಸ್ ತರ ಬೋಲಾ, दुकानदार किसको बोलता है, चूहा को बोलता है, तू यहाँ क्या कर रहे है, चल भाग यहाँ से, ನಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ನಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. चूहे ने कहा, मैं यहाँ अपनी टोपी के लिए कपड़ा लेने आया हूँ. दुकानदार चिल्लाकर बोला, चल निकल यहाँ से, मैं चूहों को कुछ नहीं बेचता. यह सुनकर चूहे को गुस्सा आया. दुकानदार को डराते हुए उसने गाना गाया. चूहे ने कहा, दुकानदार ने उसके दुकान के अंदर घुस जाने को देखने के बाद क्या कहता है, तू चल यहाँ से, तुम क्या कर रहे हो यहाँ, इस तरह कहा दुकानदार, है ना. उसके बाद चूहे ने कहा, मैं यहाँ अपनी टोपी के लिए कपड़ा लेने आया हूँ. ನಾನಿಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ನಾನೊಂದು ಹ್ಯಾಟ್ ಮಾಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕ್ಲಾತ್ನ ತಗೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಟೋಪಿ, ಟೋಪಿ का बहुवचन रूप क्या होता है, टोपी, टोपिया. टोपी का बहुवचन रूप टोपिया. कपड़ा, कपड़ा का बहुवचन रूप
कपड़े। चूहे ने कहा उसने क्यों आया है, ಟೋಪಿ के लिए कपड़ा लेने आया है. ಸೊ ಅದು ಹೇಳುತ್ತೆ ನಾನು ಏನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ನಾನು ಒಂದು ಹ್ಯಾಟ್ನ ಮಾಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ಟೋಪಿಯನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಬಟ್ಟೆ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕನಿಗೆ ಹೇಳ್ತು. ದುಕಾನ್ದಾರ್ ಚಿಲ್ಲಾಕರ್ ಬೋಲಾ ಚಲ್ ನಿಕಲ್ ಯಹಾ ಸೆ. ಸೊ ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕನಿಗೆ ಏನು ಬಂತು, ಕೋಪ ಬಂದಿದೆಲ್ಲ. ಸೊ ಜೋರಾಗಿ ಕಿರ್ಚ್ತಾ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಡಿ ಇಲ್ಲಿಂದ, ನಿಕಲ್ ಯಹಾ ಸೆ, ಚಲೋ ಯಹಾ ಸೆ ನಿಕಲ್, ಇಲ್ಲಿಂದ ನಡೆ ನಡೆ. ಮೈ ಚೂಹೋಂಕೋ ಕುಚ್ ನಹಿ ಬೇಚ್ತಾ, ನಾನೇನಿಲ್ಲಿ ಇಲಿಗಳಿಗೆ ಏನು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡೋಗ್ತಾರೆ ನನ್ನ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಬಂದು, ಇಲಿಗಳಿಗೆ ಯಾವುದು ನಾನು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಏನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಹೋಗಿಲ್ಲಿಂದ ಅಂತ ಬೈತಾನೆ ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕ. ಯಾ ಸುನ್ಕರ್ ಚೂಹೆ ಕೋ ಗುಸ್ಸಾ ಆಯಾ. ಏನಾಯಿತು, ಇಲ್ಲಿಗೆ ಇದನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಕೋಪ ಬಂತು. ದುಕಾನ್ದಾರ್ ಕೋ ಡರಾತೆ ಹುಯೆ ಉಸ್ನೆ ಗಾನಾ ಗಾಯ. ಸೊ ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕನಿಗೆ ಭಯ ಬೀಳಿಸ್ತಾ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಒಂದು ಹಾಡನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. जब दुकानदार ने वहाँ से चलने के लिए भागने के लिए चूहे को कहने पर चूहा कहता है यहाँ वह क्यों आया है, टोपी के लिए कपड़ा लेने आया है. इसको सुनकर दुकानदार चिल्लाकर बोलता है वह चूहों को कुछ नहीं बेचता. इसको सुनकर चूहे को गुस्सा आता है. वह दुकानदार को डराते हुए क्या किया, एक गाना गाया. रातों रात मैं आऊँगा, अपनी सेना लाऊंगा, तेरे कपड़े कुतरूंगा. ರಾತ್ರೋ ರಾತ್ರಿ ಬರ್ತೀನಿ, ಅಪ್ನಿ ಸೇನಾ ಲಾऊंगा, ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ನನ್ನ ಸೈನ್ಯನೆಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಬರ್ತೀನಿ. ನನ್ನ ಸೈನ್ಯ ಎಷ್ಟಿದೆ ಗೊತ್ತಾ ನಿಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ತುಂಬಾ ಇದೆ. ಸೊ ಆ ಸೈನ್ಯನೆಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಬರ್ತೀನಿ. ತೇರೆ ಕಪಡೆ ಕುತ್ರುಂಗ, ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ನಿನ್ನ ಬಟ್ಟೆ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಕಚ್ಚಾಕ್ಬಿಡ್ತೀನಿ, ತುಂಡು ಮಾಡಾಕ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಕ್ಯಾ कहता है चूहा, रातों रात मैं आऊँगा, अपने साथ क्या लाऊंगा, अपनी सेना को लेकर आऊँगा और तेरे दुकान में जो कुछ भी कपड़े हैं उन सभी कपड़ों को क्या करूँगा, कुतरूँगा. ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ತುಂಡು ಮಾಡಿ ಕತ್ತರಿಸಾಕ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. दुकानदार सचमुच डर गया और उसने चूहे को रेशम के कपड़े का एक टुकड़ा दिया. उसे लेकर चूहा एक दर्जी के पास गया और बोला, दर्जी जी इस कपड़े से एक अच्छी टोपी सिल दीजिए. दर्जी ने साफ मना किया. गुस्सा करते हुए चूहे ने फिर वही गाना गाया. दुकानदार सचमुच डर गया. डर का विलोम रूप क्या है, निडर. डर का विलोम रूप है निडर. ಯಾವಾಗ ಅದು ಹಾಡನ್ನು ಹೇಳ್ತೋ ರ್ಯಾಟು ಏನಂತ ಹೇಳುತ್ತೆ, ರಾತೋ ರಾತ್ ಮೈ ಆऊँगा, अपनी सेना लाऊँगा, ತೇರೆ ಕಪಡೆ ಕುತ್ರುಂಗ. ನನ್ನ ಸೈನ್ಯನೆಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು, ರಾತ್ರಿ ಬಂದು ಸೈನ್ಯನ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ನಿನ್ನ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ತುಂಡು ಮಾಡಾಕ್ತೀನಿ, ಕತ್ತರಿಸಾಕ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೋ. ಆಗೇನಾಯಿತು, ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಭಯ ಬೀಳ್ತಾನೆ. ಡರ್ ಗಯ, ಸಚ್ಮುಚ್ ಡರ್ ಗಯ. दुकानदार सचमुच डर गया और उसने चूहे को ರೇಷಮ್ ಕೆ ಕಪಡೆ ಕ ಎಕ್ ಟುಕಡ ದಿಯಾ. ಭಯ ಬಿದ್ದುಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅಯ್ಯೋ ಎಲ್ಲಿ ಇನ್ನು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿರೋ ಅಂಗಡಿಯನ್ನೆಲ್ಲ ಏನು ಬಟ್ಟೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಾಶ ಮಾಡಿಬಿಡುತ್ತೋ ಕತ್ತರಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಭಯ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಅಂಗಡಿಯ ಮಾಲೀಕ ಏನು ಮಾಡ್ದ, ರೇಷಮ್ ಕೆ ಕಪಡೆ ಕ ಎಕ್ ಟುಕಡ ದಿಯಾ, ಒಂದು ಸಿಲ್ಕ್ ಕ್ಲಾತ್ನ ಒಂದು ಪೀಸನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. ಕಿಸ್ಕೋ ದೇತಾ ಹೈ चूहा को कौन, दुकानदार डर कर चूहे को रेशम के कपड़े का एक टुकड़ा दिया. उसे लेकर चूहा एक दर्जी के पास गया और बोला. ಸೊ ಆ ಕ್ಲಾತನ್ನು ತೊಗೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತು, ಹ್ಯಾಟ್ಗೋಸ್ಕರ ನಾನು ಬಟ್ಟೆ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತಲ್ವಾ. ಸೊ ಈಗ ಬಟ್ಟೆಯಿಂದ ಏನು ಮಾಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ಹ್ಯಾಟ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಬೇಕು. ಇಸಿಲಿಯೇ ವ ಕಿಸ್ಕೆ ಪಾಸ್ ಜಾತಾ ಹೈ, दर्जी के पास जाता है. उसे लेकर चूहा एक दर्जी के पास गया. ಆ ಕ್ಲಾತನ್ನು ತಗೊಂಡು ರ್ಯಾಟ್ ಏನು ಮಾಡ್ತು, ಒಬ್ಬ ಟೈಲರ್ನ ಬಳಿ ಹೋಯ್ತು. पास का विलोम रूप दूर, पास दूर. और बोला, उस
कपड़े को लेकर चूहा एक दर्जी के पास जाता है और वहाँ जाकर उस दर्जी से बोलता है, दर्जी जी, इस कपड़े से एक अच्छी टोपी सिल दीजिए. ಸೊ ಟೈಲರ್ ಅಣ್ಣ ಏನು ಮಾಡು, ನೀನು ಈ ಕ್ಲಾತ್ನ ತಗೊಂಡು ನನಗೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹ್ಯಾಟ್ನ ಮಾಡಿಕೊಡು, ಟೋಪಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಯಾವುದು? ಇಲಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಅಚ್ಚಿ. ಅಚ್ಚಿ ಕಾ ವಿಲೋಮ ರೂಪ ಹೈ ಬೂರಿ. अच्छी का विलोम रूप बूरी. दर्जी ने साफ मना किया. जिस तरह दुकानदार चिल्लाकर उसको भगाता है उसी तरह दर्जी ने साफ मना किया. ಏ ನಡಿ ನಡಿ, ನಾನು ನಿನಗೆ ಟೋಪಿ ಎಲ್ಲ ಹೊಲ್ಕೊಡಲ್ಲ, ನನ್ನ ಟೈಮ್ ಎಲ್ಲ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ನಾನು ನಿನಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಟೋಪಿಯನ್ನು ಹ್ಯಾಟನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ನಿಂಗೆ ಏನು ಮಾಡಿಕೊಡಲ್ಲ, ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡಿಕೊಡಲ್ಲ ಅಂತ ರ್ಯಾಟ್ ಕೇಳ್ದ. गुस्सा करते हुए चूहे ने फिर वही गाना गाया. ಸೊ ಈಗಲೂ ಏನಾಯ್ತು, ಅದಕ್ಕೆ ರ್ಯಾಟ್ಗೆ ಕೋಪ ಬಂದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, पहले दुकानदार के दुकान में किस तरह वह गाना गाया था उसी तरह यहाँ भी गाना गाता है. रातों रात मैं आऊँगा, अपनी सेना लाऊंगा, तेरे कपड़े कुतरूंगा. डर के मारे दर्जी भैया बोले, चूहे राजा ऐसा मत करो, मैं अभी तुम्हारे लिए एक सुंदर टोपी बनाता हूँ. नटखट चूहे ने दर्जी की बनाई सुंदर टोपी पहनकर आईने में अपना चेहरा देखा. वह खुशी से नाचने लगा. रातों रात मैं आऊँगा ಯಾವ ರೀತಿ ಕ್ಲಾತ್ ಶಾಪಲ್ಲಿ ಹಾಡು ಹೇಳಿತೋ ಅದೇ ರೀತಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಟೈಲರ್ನ ಬಳಿನೂ ಸಹ ಅದೇ ಹಾಡನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ಬರ್ತೀನಿ, ಅಪ್ನಿ ಸೇನಾ ಲಾವುಂಗ, ನನ್ನ ಸೈನ್ಯನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ, ತೇರೆ ಕಪಡೆ ಕುತ್ರುಂಗ, ಏನು ನೀವು ಬಟ್ಟೆ ಎಲ್ಲ ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡಿ ಹಾಕಿದಿರೋ ಆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಕಚ್ಚಿ ತುಂಡು ಮಾಡಾಕ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಡರ್ಕೆ ಮಾರೆ ದರ್ಜಿ ಭಯ್ಯ ಬೋಲೆ. ಸೊ ಭಯ ಬಿದ್ದು ಟೇಲರ್ ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತಾರೆ, ಚೂಹೆ ರಾಜ ಐಸಾ ಮತ್ ಕರೋ, ಓ ಇಲಿ ರಾಜ ನೀನು ಆ ರೀತಿ ಮಾತ್ರ ಮಾಡಬೇಡಪ್ಪ. ಇಸ್ ತರ ಕೌನ್ ಕಹತಾ ಹೈ, दर्जी बोलते हैं, क्या बोलते हैं, चूहे राजा ऐसा मत करो, नीन आ रीति ಎಲ್ಲ ಮಾಡಬೇಡ. राजा का अन्य लिंग रूप क्या होता है, रानी. राजा का अन्य लिंग रूप रानी. मैं अभी तुम्हारे लिए एक सुंदर टोपी बनाता हूँ. ನಾನು ಈಗಲೇ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ನಿನಗೆ ಒಂದು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹ್ಯಾಟ್ನ ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇನೆ. सुंदर का विलोम रूप कुरूप. सुंदर का विलोम रूप क्या है, कुरूप. सो दर्जी ने क्या कहता है, मैं तुम्हारे लिए एक सुंदर टोपी बनाता हूँ. ನಾನು ನಿನಗೆ ಒಂದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹ್ಯಾಟನ್ನು ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀನಿ. नटखट चूहे ने दर्जी की बनाई सुंदर टोपी पहनकर आईने में अपना चेहरा देखा. ಸೊ ಏನು ನಾಟಿ ರ್ಯಾಟ್ ಇತ್ತಲ್ವಾ, ತುಂಟತನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರ್ಯಾಟು. ಸೊ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ದರ್ಜಿ ಕಿ ಬನಾಯಿ, ಟೈಲರ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹ್ಯಾಟನ್ನು ತಲೆ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಆಯ್ನೆ ಮೇ ಅಪ್ನ ಚೆಹರಾ ದೇಕಾ. ಸೊ ಮಿರರಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಫೇಸನ್ನು ನೋಡುತ್ತೆ. ಖುಷಿ ಸೆ ನಾಚನೆ ಲಗಾ. ಸೊ ಏನಾಯ್ತು ಅದಕ್ಕೆ, ವಾವ್ ನಾನು ಈ ಹ್ಯಾಟ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತುಂಬ ಹ್ಯಾಪಿ ಆಗುತ್ತೆ. ಸಂತೋಷದಿಂದ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಖುಷಿ ಕಾ ವಿಲೋಮ್ ರೂಪ್ ದುಃಖಿ ಅಥವಾ ನಫರತ್. ಖುಷಿ ದುಃಖಿ. ಖುಷಿ ಕಾ ವಿಲೋಮ್ ರೂಪ್ ದುಃಖಿ. सो किस तरह यह शरारती चूहा बाज़ार जाता है. बाज़ार में शहर जाकर बाज़ार में पहले कौन सा दुकान पर जाता है, कपड़ों के दुकान पर जाता है. वह दुकानदार से वहाँ से एक रेशम का टुकड़ा लेकर, रेशम के कपड़े का एक टुकड़ा लेकर दर्जी के पास आता है. और दर्जी के पास आकर उसको डराकर क्या करता है, टोपी सिलवाता है और उसको पहनकर वह खुशी से नाचने लगता है. इस पाठ के बारे में जान गए होंगे, है ना स्टूडेंट्स. गृह कार्य उत्तर लिखिए.
चूहा कैसा था? पहला प्रश्न है चूहा कैसा था। दर्जी ने चूहे के लिए कैसी टोपी तैयार कर दी? दूसरा प्रश्न, दर्जी ने चूहे के लिए कैसी टोपी तैयार कर दी? तीसरा प्रश्न, चूहा खुशी से क्या करने लगा? चूहा खुशी से क्या करने लगा? धन्यवाद बच्चों।